दरम्यान मुंबईमध्ये महापौर पदासंदर्भात आता घडामोडींना वेग आल्याचं कळतंय आणि त्याच संदर्भात चर्चा करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। एकनाथ शिंदेजी, आता सध्या महापौर पदाबाबत वेगवेगळ्या घडामोडी सुरू आहेत। तुमच्याकडून हॉटेल पॉलिटिक्स केलं जात आहे असं समजतंय। काय भीती आहे तुम्हाला? नगरसेवक डांबून ठेवावे लागतात असा विरोधकांचा आरोप आहे। भीती आम्हाला नाही, भीती त्या समोरच्या लोकांना आहे। त्यांनी त्यांची काळजी करावी, त्या नगरसेवकांची। आम्ही नवीन निवडून आले लोक, त्यांचं मार्गदर्शन आणि त्या सगळ्या गोष्टीच्या बैठकांसाठी तिकडे त्यांची बैठक ठेवली होती। मी बैठकही घेतली। आता गट फॉर्मेशन होईल आणि ते आपल्या आपल्या घरी जातील। त्यामुळे मुंबईमध्ये महापौर भाजपा शिवसेनेचा होईल, महायुतीचा होईल आणि आम्हाला मॅन्डेट महायुतीला लोकांनी दिलेला आहे। आम्ही मॅन्डेटला मानणारे लोक आहोत आणि जनतेने जो कौल दिलाय त्याला मानणारे लोक आहोत। 2019ला जसं जनतेने मॅन्डेट दिला तरी सुद्धा लोकांनी बेईमानी करून वेगळी गणित केली, वेगळी चूल मांडली, वेगळी सरकार स्थापन केलं। तसे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना नाही। बाळासाहेबांच्या विचारधारेने आम्ही पुढे जातोय। त्यामुळे मुंबईमध्ये महापौर हा महायुतीचाच होईल। कोणीही अफवांवर विश्वास ठेवण्याची आवश्यकता नाही। बरं शिंदे साहेब, तुम्ही म्हणताय की सांगतो मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, MMR मध्ये आणि जिथं जिथं काही किरकोळ जागा सोडल्या, किरकोळ महापालिका, तर सगळीकडेच महायुतीचाच महापौर होणार आहे। बरं मुंबईमध्ये स्पेसिफिकली महापौर कोणाचा होणार आहे? शिवसेनेचा होणार की भाजपचा? महायुतीचा। नाही, तुम्ही अडीच वर्ष दावा करतायत असं अशा बातम्या देखील समोर आल्या आहेत। तुम्हीच प्रश्न विचारताय, तुम्हीच उत्तर देताय। कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवण्याची आवश्यकता नाही। महापौर हा महायुतीचा होईल। मॅन्डेट महायुतीला दिलेला आहे आणि त्याचा सन्मान करणारे, आदर करणारे आम्ही आहोत। बरं, आणि विकासाच्या मुद्द्यावर आम्ही निवडणूक ही लढवलेली आहे। बरं बरं